नवनाथ दादा मात्रे देखील आले, त्यांचाही सन्मान केला जातोय। त्यानंतर आमचे तळोजा मजकूरचे रुपेश दादा पाटील, रुपेश दादांचा सन्मान देखील इथे केला जाईल। दमदार व्यक्तिमत्व आहेत बघा। सामना सुरू होईल, मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण सामन्याकडे वळणार आहोत, परंतु इथे शुभ सन्मान केले जाते। सन्मानी आता रुपेश दादा पाटील आमचे तळोजा मजकूर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान केला जाईल। रुपेश दादांचा सन्मान करूया। या ठिकाणी रुपेश दादा उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान केलं जाते। आत्माराम मामा या आपला सन्मान केला जाईल। बच्चन शेठ आपण या आणि गजानन मडवी साहेब या, आमची त्रिमूर्ती आहे। आज तिसरी रात्र आत्माराम मामा नक्कीच एक दमदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल। बालचंद मामा या, बालचंद शेठ या आणि आमचे गजानन मडवी बघा, ही आमची त्रिमूर्ती आहे। ही दोस्ती तुटायची नाही, खरं तर आज त्यांचा सन्मान एकत्रित केला जातोय। सन्मान इथे केलं जातोय आणि योगेंद्र दादा पाटील यांचा सन्मान इथे होतो, यांच्या शुभाशय सन्मान केलं जातोय। थँक्यू सो मच सगळ्यांचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय। आणि वळणार मॅचच्या दिशेने जिथे बिग फाईट लढत, एका बाजूला राजा राणी घोट संघ आणि त्याला फाईट करणारा संघ इथे आपण पाहतोय। रोहिंजन सी टॉप जिंकल्यानंतर सत्यक्षण स्वीकारलंय आणि त्या कॉमेंटर बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन होत आहेत आमचे बंधू राजेश या ठिकाणी साईनाथ राजे। धन्यवाद योगेश जी मडवी सर, और धन्यवाद सौरभ जी पाटिल का आवाज आपने सुना। स्वर्गीय प्रेमजीत काकड़े 11 रोहिंजन टीम यहाँ से गेंदबाजी करेंगे। टीम राजा रानी घोट की यहाँ से बल्लेबाजी, लाउडली अपील, बिग विकेट, मैदान से बाहर, बल्लेबाज प्रदीप के पारी का खात्मा। तर बघा या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले आत्माराम मामा यांच्याकडून आम्हाला 11,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं। त्यानंतर आमचे बालचंद शेठ यांच्याकडून 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं आणि गजानन शेठ मडवी यांच्याकडून देखील 5,000 रुपये आलेत। तसेच नकुल शेठ पाटील पिसारमे यांच्याकडून 3,000 रुपये आम्हाला या ठिकाणी धनादेश आलाय, त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे जाणार साईनाथ राजे। क्या बात है, बेहतरीन प्रतियोगिता, शानदार नजाकत, बेहतरीन प्रतियोगिता। और यहाँ से नए बल्लेबाज आएंगे, सुनील सालुंके बेहतरीन बल्लेबाज है, बहुत ही बढ़िया योगदान इस टीम के लिए जिनका रहता है। बाला शेठ डुमाल मैच का आनंद लेते हैं, एक बेहतरीन आयोजक है। तो बाला दादा आपका भी स्वागत है इस प्रतियोगिता में। यहाँ से गेंदबाजी के लिए गेंदबाज है, तेज तरार गेंदबाज है सौरभ। धीरज पाटिल रोहिंजन के हमारे मित्र है, मैच का आनंद लेते, स्वागत है धीरज। गेंदबाज तैयार, ईश्वर की अगली गेंद लॉप किया है, जबरदस्त प्रहार, आते ही अपना करिश्मा दिखाना शुरू किया और यहाँ से गेंद को ढकल दिया था डेब्यू विकेट के रिजर्व में। बढ़िया स्ट्रोक था, लेकिन यहाँ से 2 रन मुकम्मल और यहाँ से 2 रन के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ स्कोर बुक के ऊपर रन संख्या है स्क्रीन के सामने 3 रन। ऐसे स्कोरर हमारे बदल चुके हैं, हमारे मित्र भावेश पाटिल और हमारे मित्र अर्षद पाटिल। क्या बात है, स्वागत है सभी का। गेंदबाज तैयार है, सौरभ की ये अगली पेशकश। फुल टॉस गेंद है, टॉस किया है, फील्डर है तैनात। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच, जीतो मैच। और यहाँ से बल्लेबाज सुनील सालुंके के पारी का खात्मा। प्रॉपर टाइमिंग नहीं था, गेंद और बल्ले का संपर्क जितना अच्छा होना था उतना अच्छा हुआ नहीं। नतीजा बल्लेबाज सुनील के पारे का खात्मा होता हुआ कचाकच भरा हुआ है मैदान। मैच का आनंद लेते हुए हमारे प्यारे प्यारे दर्शक भावेश पाटिल जो हमारे स्कोरर है, 3 गेंदों के ऊपर 3 चौके मारे या 3 गेंद के ऊपर 3 छक्के मारे। ध्रुव पाटिल के लिए इनके ओर से आपको 500 का इनाम है। क्या बात है, काफ़ी करीबी दोस्त है, ये दोस्ती टूटाई नहीं, तेरे जैसा यार कहाँ। चलिए सौरभ ओवर की अंतिम गेंद डालने के लिए तैयार।
मनोज पवार अंपायर की भूमिका में, सुनील जी तांडेल सर मैन फ्रॉम बेलवली। अंतिम गेंद, गेंदबाज तैयार, लॉब किया है हवा के साथ, घटा के संग संग गेंद सीमा रेखा के बाहर, 1 बाउंड, 4 रन। खुशखबर आहे मित्रांनो, टीम राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडल चषक घोट प्रकाश झोतातील नाईट सामने दिनांक 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2025। एंट्री फीज असेल या ठिकाणी 14,000, प्रथम पारितोषिक 1,50,000, 25 25 25 भव्य दिव्य अशी ट्रॉफी, मालिकावीर बाईक असेल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सायकल असेल, त्यानंतर आकर्षण असेल ती मात्र 6 फुटाची ट्रॉफी। ज्यांना कोणाला एंट्री हवी असेल त्यांनी सुनील सालुंके, त्यानंतर आमचे पप्पू पाटील यांच्याशी आपण संपर्क साधू शकाल, आणि आमचे आयोजक आहेत बालाशेठ धुमाल, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। चलिए दोस्तों, फिर से एक बार क्रिकेट की बेहद सदाबहार महफिल में रघुमामा पाटिल 3 गेंदों के ऊपर 3 छक्के मारने वाले बल्लेबाज को 2,000 रुपये का इनाम है, जो हमारे आरती मंडप डेकोरेटर्स के मालक हैं। क्या बात है रघुनाथ मामा, आपका भी स्वागत है। गेंदबाज तैयार है, चीनू रोहिंदन टीम की पहचान। ओ इस बार चॉप किया है गेंद को, गली में 1 रन का इजाफा, शानदार गेंदबाजी चीनू पाटिल द्वारा। स्वर्गीय प्रेमजीत काकड़े जो बेलपाड़ा के हैं और बेहतरीन योगदान था क्रिकेट में, जो इस दुनिया में अब नहीं है। पराग शेठ पाटील रोहिंजन यांना खास इन्व्हाइट आहे आमचे संदेशदादा पाटील यांच्या माध्यमातून। यावं साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। तर नक्कीच रोहिंजन गावचे दमदार व्यक्तिमत्व परागशेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, दादांना इन्व्हाइट केले होते। संदेश पाटील यांच्या वतीने आपल्याला आमंत्रण आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। क्या बात है, चीनू पाटिल की गेंदबाजी, यहाँ से अगली पेशकश चीनू, फुल टॉस गेंद है, टॉल वसूल करने देने वाली गेंद थी, गेंद हवा के साथ घटा के संग संग सीमा रेखा के बाहर, शानदार चेहरा। गेंदबाज तैयार है, इस बार फिर से एक बार लॉप किया है, डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में फील्डर है तैनात, प्रोटेक्शन देंगे, एक और विकेट मैदान से बाहर होता हुआ ध्रुव का यहां से खेल समाप्त। हमारे कुटारी के जाने माने हस्ती शिव कुमार दादा म्हात्रे, अभिन दादा म्हात्रे रहेंगे और हमारी सारी टीम संदीप दादा म्हात्रे भी रहेंगे, तो उनका भी स्वागत करेंगे। काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका स्वागत करेंगे। टीम की टोटल है स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या है 14 पे 3। बेहतरीन पारी को का आगाज देते हुए गेंदबाजी चीनू को यहाँ से सफलता मिली है। अगली पेशकश चीनू और स्ट्राइक पर है इस बार पहले बार रुपेश सालुंके, बेहतरीन खिलाड़ी है, शातिरी खिलाड़ी है, जानबाज, जिगरबाज, धड़ाकेबाज एक खिलाड़ी है भाई। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से जानते हैं समझते चीनू काफी खतरनाक गेंदबाज है। सिंगल से संतुष्ट, एक से ज़्यादा खुश नहीं, एक से टीम की टोटल यहाँ से बढ़ती हुई, टीम की टोटल है 15 पे 3। टीम राजा रानी घोट रुपेश और प्रसाद पाटिल की जोड़ी दिमाग शांत रहकर बिल्कुल बल्लेबाजी करते हुए जानते हैं, सोचते परखते हैं गेंद को, क्योंकि चीनू एक आक्रामक गेंदबाज है। अंतिम गेंद चीनू,
ओ इस बार ये गेंद ऑफ स्टंप के बाद काफी बार दंडित घोषित किया शाहरुख खान की अदा में। सुनील जी तांडेल सर का इशारा आता हुआ ये बॉल खराब है, वाइड का इशारा। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 16 रन। चीनू इस ओवर की अगली गेंद, अगली पेशकश प्रसाद लॉब किया है, जाएगी गेंद, बेहतरीन संपर्क रहा, गेंद जाएगी डिप लॉन्ग ऑफ के ऊपर से, बेहतरीन शानदार ये लंबा 6 रन। तर खरं तर राजा आणि गोट संघ मैदानाच्या आतमध्ये खेळते। या संघाला नेहमीच पुरस्कृत करणारे दमदार व्यक्तिमत्व बाळाशेठ डुमाल साहेब आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय। आपण युट्यूबच्या माध्यमातून जर मॅच पाहत असाल तर आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय। स्वागत आहे बाळाशेठ डुमाल साहेब आपलं। चलिए यहाँ से मैच का आनंद लेते हुए हमारे कारगर के बंधु है मितेश दादा, और मितेश दादा कड़ू है, और हमारे शिव कुमार भाई मात्रे, अभिन दादा, प्रीतेश, संदीप भाई मात्रे, दोस्ती ग्रुप। आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में। बेहतरीन दोस्ती दुनिया के एक शातिर खिलाड़ी है भाई। सभी का स्वागत है। यहाँ से चीनू पाटिल की ये ओवर की समाप्ति होती हुई टीम की टोटल है स्कोर बुक के पर रन संख्या 22। यहाँ से गेंदबाजी के लिए उत्सव पाटिल यहाँ से गेंदबाजी करेंगे। टीम राजा रानी घोट, यहाँ से चीनू का जो स्पेल रहा उनमें 15 रन बने थे। यहाँ से अब रुपेश सालू के सिंगल के साथ खाते की शुरुआत की थी, लेकिन ये जो बल्लेबाज है शांत बैठने वाले में से नहीं है भाई, काफ़ी कड़क बल्लेबाज है। बेहतरीन बेहतरीन बल्लेबाजी करके मैदान में अपना तहलका मचाने वाले बल्लेबाजी हमेशा करते हैं। उस तक की पहली गेंद, ओहो इस बार दिशा परखनी होगी। यहाँ से मनोज सर का इशारा था, वह गेंद खराब, ये प्रेशर है गेंदबाज के ऊपर। उस तो छोटे कद के खिलाड़ी है। चलिए यहाँ से अंपायर का इशारा आता हुआ है, गेंद वाइड का करार। 2 वाइड का ये सिलसिला। थोड़े से प्रेशर में जब अब प्रैक्टिस में जब उतरते हो तो दिमाग शांत रहकर खेलते हो, वही खेल खेलना है आपको, प्रेशर लेने की कोई ज़रूरत नहीं है। गेंदबाज तैयार है। उस तो क्या अगली गेंद, टीम की टोटल है 24। ओहो ये गेंद छोड़ दिया है, लगातार 3 गेंदें वाइड। वाइड की हैट्रिक, दसरा तो खत्म हो चुका, दिवाली खत्म हो चुकी है, और यहाँ से बोनस का सिलसिला जारी है। टीम की टोटल है 25 पे 3। ये देखिए टीम के सब जो साथीदार है उनको कुछ ना कुछ कान मंत्र देंगे भाई। 3 गेंदे यानी कि लंबा ओवर होगा। जो टीम के जो दर्शक है, उनके कंधे समर्थक है, टीवी के साथ जो जुड़ चुके हैं, वो काफ़ी नाराज़ रहते होंगे, क्योंकि जब आप 11 जन मैदान में उतरते हैं, ऐसा मत सोचो कि आप 11 जन मैदान में खेल रहे हैं। नहीं बाबा, आपके साथ पूरा गांव खेल रहा है। चले गेंदबाज तैयार है। उत्सव हल्के हाथों से कट किया है। ओहो करीबी मामला था। कैचेस विन द मैचेस, कैच को छोड़ दिया है। तो चलिए यहाँ से टीम की टोटल बढ़ती हुई 26 रन है। चलिए यहाँ से प्रसाद पप्पू है जो 3 गेंदों के ऊपर 8 रन का योगदान। उत्सव हाफ ट्रैकर है, ताकत के साथ, पावरफुल, वंडरफुल, चेहरफुल, 6 रन।
शानदार स्ट्रोक रहा, बिल्कुल ताकत का सही इस्तेमाल किया। स्क्रीन के सामने देखिए बढ़िया बल्लेबाजी, नजाकत देखी टाइमिंग के साथ, और यहाँ से पावरफुल वंडरफुल शॉट सिलेक्शन किया। टीम का टोटल एक अच्छी स्थिति में 32 पे 3 रन। गेंदबाज तैयार दोस्तों, फिर से एक बार लॉन्ग और लॉन्ग के बीच में से गेंद, 1 बाउंस, एक टप्पा 4 रन। बनाने वाला चाहिए, कमाल का स्ट्रोक था। ये देखिए स्क्रीन के ऊपर क्या बढ़िया टाइमिंग रही। 1 बाउंस 4 रन, थोड़ी सी एनर्जी कम रही, नहीं तो ये गेंद सीमा रेखा के बाहर हो सकती है। चले बिल्कुल अच्छी बल्लेबाजी, 5 गेंदें 18 पर खेल रहे प्रसाद पाटिल का ये सिलसिला मैदान के ऊपर। शानदार शानदार गेंदबाजी करनी होगी गेंदबाज उत्सव को। इस बार कलायु के साथ जब ताकत काम नहीं करती, काम करते हैं नजाकत, नजाकत भरा स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर, दन 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 करती हुई 4 रनों के लिए। उत्सव महंगे साबित होते जा रहे, 4 में 18 रन कर चुके इस गेंदबाज ने। प्रसाद स्ट्राइक के ऊपर, ओ तेज सरार रफ्तार थी, ऑफ स्टंप के काफी बाहर, दंडित घोषित किया। एक और वाइड गेंद, काफी लंबा ओवर चलता हुआ है, काफी गेंदे फेंके इस गेंदबाज उत्सव ने। देखिए नाराज है, खामोश है, गेंदबाजी जो होनी चाहिए जो हो नहीं रही है। उड़ाया गेंद, हेलीकॉप्टर शॉट सिलेक्शन था, बढ़िया कैच, फील्डर थे वहां पे। सौरभ ने अपने ऊंचाई का फायदा उठाया और यहां से बल्लेबाज के पार का खात्मा। जो तेल का मचाया था, तो तूफान जो सैलाब मैदान के अंदर उठा था, वो मैदान से बाहर होता हुआ। चले रुशल काफी अच्छे बल्लेबाज है। रुशल एक अच्छी पारी खेली। चलिए प्रसाद के लिए, पप्पू के लिए तालियां बनती है मेरे दोस्त, अच्छी पारी खेली प्रसाद ने। यहाँ से नए बल्लेबाज है रुशल, नीतीश पाटिल, अथर्व इंटरप्राइजेस के मालक मैच का आनंद लेते हैं। स्वागत है आपका। ओ इस बार डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद टीम राजा रानी घोट की रन संख्या है 41 पे 4 विकेट। आमंत्रित करेंगे टीम पापड़ीपाड़ा और उनको फाइट करेंगे वाकलन प्रदीप पाटिल। आइए मंच के ऊपर आइए, तो स्वागत है आपका भी। चलिए यहाँ से चौथे ओवर में आएंगे शायद चीनू। हाईलाइट देखते हुए हम मैदान में किस प्रकार की बल्लेबाजी हुई थी प्रसाद की। गेंदबाजी चीनू की ली, गेंदबाजी के लिए रुपेश स्ट्राइक इन के ऊपर। हाफ ट्रैकर है, इस बार कमाल की कैच, फील्डर थे वहां पे, मयूर ने लपका है कैच, बल्लेबाज रुपेश के पारी का खात्मा। फिर से एक बार हमारे दोस्ती दुनियातील एक बेहतरीन इंसान संदीप शेठ मात्रे, शिव कुमार, हमारे अविन मात्रे, हमारे मित्र जी करू, दोस्ती ग्रुप कुटारी, आइए मंच के ऊपर, स्वागत है आपका।
जहाँ जहाँ टूर्नामेंट रहती है ये हमारी दोस्ती ग्रुप पहुँचती है भाई, पहुँचती है। आइए, स्वागत है संदीप शेठ मात्रे, शिव कुमार जी मात्रे, सभी का स्वागत। चले मंच के अंदर प्रस्थान होता हुआ हमारे अतिथिगण, स्वागत है सभी का। चले गेंदबाजी के लिए चीनू का अस्त्र, नई बल्लेबाज यहाँ से प्रणय है। इस बार ऑन साइड में खेला है, गेंद जाती हुई, मिस फील्डिंग है। 2 रन मिलेंगे या नहीं? जी हाँ मिलेंगे भाई। ओहो, इस बार थ्रो खराब, लेकिन कवर में फील्डर थे, नहीं तो इस गेंद के ऊपर रन बन सकते थे। चलिए 2 रन बने। इस 2 रन के साथ टीम राजा रानी गोट की रन संख्या 40, टीम की रन संख्या है 43। प्रणय पाटिल यहां से बल्लेबाजी के लिए, चीनू पाटिल की अगली पेशकश। इस बार ऑफ साइड में उड़ाना चाहते थे, ऑफ स्टंप के काफी बाहर, दंडित घोषित किया अंपायर का इशारा आता हुआ, दंड विधान आता हुआ, वाइट करार। 44, चौवे के आगे चौवा, चौवे के पीछे चौवा और 5 विकेट मैदान से बाहर। अर्धी सेना टीम राजा रानी गोट टीम की बाहर है। गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद है, फायदा नहीं उठा पा रहे, सेफ जोन में गेंद लैंडिंग होती हुई। चले 1 रन के साथ टीम का टोटल धीरे धीरे बढ़ता हुआ 45। 45 रन है स्कोर बुक के ऊपर। शुरुआत प्रसाद पाटिल ने ताबड़तोड़ की थी। गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद। ओ, ये गेंद काफी अच्छी गेंद है भाई, ये चीनू पाटिल है, ये गेंद नहीं आग के गोले फेंकते। बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी चीनू पाटिल की, ये शातिर गेंदबाजी। इस ओवर की अगली गेंद लॉब किया है, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में, गोली की रफ्तार से आउट ऑफ द पार्क 4 रन। रोहिंजन गावचे दमदार व्यक्तिमत्व लक्ष्मण शेठ पाटील यांचं आगमन झालंय, वेलकम, आपलं स्वागत आहे। तसेच आमच्या व्यासपीठावरती आता ज्यांचं आगमन झालं ते आमचे सोपान शेठ पाटील, धर्मा शेठ पाटील, त्यानंतर आमचे अनिल दादा धोंगडे, धोंगड्याचा पाडा, आणि तुषराम शेठ धोंगडे, धोंगड्याचा पाडा। त्या सोबतीने आमचे किरवली गावचे कैलास शेठ गायकर आणि सोपान शेठ पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर थोड्याच वेळात या ठिकाणी रुपेश दादा खानावकर साहेबांच्या व्यासपीठावरती शुभागमन होणार आहे। त्यांच्या समवेत आमचे मुकुंददादा पाटील, मुकुंददादा राजे, उत्कृष्ट तालमनी, त्यांच्या समवेत आपण पाहतोय रुपेश दादा खानावकर नावडेचे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। चार ओवर की समाप्ति और टीम की रन संख्या है, टीम राजा रानी गोट टीम के 50 रन है स्कोर बुक के ऊपर। चलिए, आप टारगेट सेट करने वाला ओवर रहेगा, 50 रन है, एक अच्छी टोटल है टीम राजा रानी गोट टीम की। चले गेंदबाजी के लिए, गेंदबाजी होती हुई गेंदबाज है हमारे केतन पाटिल।
ओहो, इस बार रफ्तार के साथ बीट किया, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, यहां से गेंद, डॉट गेंद की समाप्ति। कमाल की गेंदबाजी केतन पाटिल, यहां से रुशल है, आक्रामक बनेंगे या फिर जलवा दिखाएंगे। लोअर फुल टॉस की गेंद थी, टॉस किया, गेंद ऑनसाइड के रीजन में, एक से ज्यादा कुछ नहीं। अंतिम ओवर होती है जब हम देखते हैं हमेशा ताबड़तोड़ बल्लेबाजी होती है, क्योंकि गेंदें पुरानी होती है जो बल्लेबाज को हमेशा चाहने वाली होती है। लेकिन इस बार केतन की मैं सराहना करूंगा, हमारे जीवन सर मैच का आनंद लेते हैं, जिम ट्रेनर है और बढ़िया एकेडमी चलाते, उनका स्वागत है। और यहाँ से गेंद हवा के साथ वार्तालाप करते हुए केतन ने पकड़ा है कैच, यहाँ से बल्लेबाज के पारी का खात्मा। अब नए बल्लेबाज आएंगे, सुधीर पाटिल। अंतिम 3 गेंदें हैं इस ओवर की बाकी। केतन पाटिल इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे, ये केतन है भाई, शानदार गेंदबाजी। यहां से 4 गेंदें हो चुकी इस ओवर की, 51 पे 6 विकेट। सुधीर मिडल ऑर्डर में 6ठे नंबर पर बल्लेबाजी करेंगे। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, सुधीर पाटिल स्ट्राइक गेंद के ऊपर। अगली गेंद ओ पटकी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के काफी बाहर, दंडित घोषित किया इस गेंदबाज को। एक और गेंद फेंकनी होगी, केतन पाटिल शानदार गेंदबाजी करते हैं। 4 गेंदों में सिर्फ 2 रन दिए, 1 विकेट, 1 सफलता जिन्हें मिली, वही गेंदबाज है। अगली गेंद, अगले पेशकश केतन पाटिल सुधीर के लिए, ये सुधीर पाटिल के लिए गेंद तेज तरार, डॉट गेंद की समाप्ति। कमाल की गेंदबाजी है भाई, लाजवाब गेंदबाजी है, खुल के खेलने का मौका नहीं दे रही है, पैरों में बेड़ी डालकर ये गेंदबाजी होती हुई है। जेड में डालने वाली गेंदबाजी, आंखों में अंगारे लेकर गेंदबाजी होती है, मैदान में पूरी तरह से मैदान खचाखच भरता हुआ। अंतिम गेंद छक्का आता है तो 58 बनेंगे। चलिए भाई, गेंद हवा में है, कैच बनेगा, फील्डर ने कैच तो छोड़ा है, दूसरी रन खतरे में। चले सिंगल बनेंगे, सिंगल के साथ यहां से पहला सत्र कंप्लीट, 53 रन। सुधीर यहां से रनआउट के तौर पर बाद होंगे, तो टोटल है यहां से 53 रन और 54 का लक्ष्य। धन्यवाद। ऑकलन पापडीवाला टीमचे संघनायक या ठिकाणी आहेत, स्वागत आहे। चला, यानंतरची होणारी लढत या ठिकाणी असेल, 4थी लढत मैदानावरती पाहायला मिळेल। दोन्ही कॅप्टनला पण इन्व्हाइट करूया। या ठिकाणी मॅच नंबर 4 तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी पापडीचा पाडा विरुद्ध वाकलन, अर्थात ती लढत होणार आहे। चला, दोन्ही कॅप्टन आपण लगेच या आणि इथे अनिल दादा खरं तर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत। चला टॉस करूया, अनिल दादा या आपण आपल्या शुभाचे इथे टॉस केलं जाईल। पापडीचा पाडा विरुद्ध तुम्ही लढत पाहणार वाकलन, निशांत 11 जेके स्पोर्ट्स वाकलन। त्यानंतर या ठिकाणी संघ पापडीचा पाडा, सृष्टी 11 पापडीचा पाडा ही लढत होणार आहे। 5 षटकांची लढत आहे।
कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग 4 शॉट गोलंदाज. तर या ठिकाणी टॉस केला जातोय 4थ्या लढतीचा. टॉस विन कॅप्टन पापडीचा बडा संघ आपण टॉस जिंकलाय. डिसिजन काय घेणार? फिल्डिंग करू आम्ही. समोर संघ देखील चांगला आहे. वाकण संघ खरं तर वाकण संघाची दहशत आहे एक नावातच, कारण आज तो संघ नसेल पण त्यांचे बरेच सारे यंगस्टार खेळाडू घेऊन संघ उतरणार आहे. त्या संघाला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? 50 माणसांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. नाईट स्पर्धा या सीझनची तुमची पहिली एक याच्या अगोदर खेळलाय? खेळलो आहे. परवा दिवशीच झाली आमची वालपाला मॅच. या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी व्हायला हवी आणि या स्पर्धेमध्ये तू काय सांगशील? स्पर्धा तर चांगली आहे आणि बघूया आता. आणि टीम चांगलीच 100% देईल आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. होते कॅप्टन पापडीचा पाड्याचे आणि इथे टॉस जिंकलाय. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम पापडीचा पाडा वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. पंकुरी वॉटर सप्लायचे ऑनर अनिल शेठ पाटील या आणि दादा या आपला सन्मानित केलं जाईल. मी चंद्रकांत पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते तो सन्मान करायचा आहे. पंच बघा जोडणी बॉल आपण जमा करा. चला अनिल दादा या आपला सन्मान केला जाईल. या ठिकाणी त्यांचा सन्मान करून या सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि दादांचा सन्मान केला जातोय. पंकुरी वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. मी चंद्रकांत पाटील आणि योगेंद्र दादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभासे त्यांचा सन्मान करायचा आहे. केशव दादा या सन्माननीय तुळशीराम दादा डोंगरे आणि त्याचबरोबर अनिल दादा डोंगरे या पण आपला देखील सन्मानित केलं जाईल. तर अनिल दादा पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्याच्याच दरम्यान सन्माननीय किरवली गावचे दमदार व्यक्तिमत्व सदाशिव दादा पाटील आणि अभिमन्यू पाटील साहेबांचं आगमन झालंय. स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर इथे केशव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केलं जाते. दमदार व्यक्तिमत्व आज स्पर्धेतली आपण पाहतो तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील खरं तर तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि वामन पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील शुभ सन्मान इथे केलं जाईल. आज स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं 2000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं आहे. वामन पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान इथे केलं जाईल. या वामन पाटील या वामन पाटील साहेबांचा देखील सन्मान इथे केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सामना चांगला आहे नक्कीच. इथे भरपूर चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सौरभ पाटील. थैंक यू सो मच योगी जी बड़वी सर. थैंक यू सो मच साही जी राजेश सर. तमाम लड़क्या क्रिकेटर सिंगांचं मनपूर्वक सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतो. 54 धावेचं लक्ष्य पार करायचं उत्तरार्धामध्ये. सरासरी पहिली 10.80 ची आहे आणि चिनू पाटील आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहता मयूर पाटील. पाटील बंधू मैदानामध्ये शिरकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न लेग स्टंपला सोडून जातवा. व्हाईट बॉलचा इशारा. चिनू पाटीलला पाहता चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी तिथे तो मात्र बाईकवरती स्वार झाला. त्यानं देखील बाईटमध्ये सांगितलं की 21 वर्ष मी क्रिकेटमध्ये खेळतोय आणि 21 वर्षामध्ये काय कमवलं ती बाईक कमवली आहे. खूप चांगला अष्टपाय सोमाटण्याच्या मैदानावरती देखील त्याला तुम्ही मॅन ऑफ द सिरीज त्याला ट्रॉफी देवी घालताना पाहता. म्हणजे अनेक सारे पारितोषिक तो घेतोय आणि आता तो या टीममध्ये खेळतोय. शिरकातील पुढचा बॉल फुल टॉस. फुल टॉस तुम्ही चिनू पाटीलला टाकू शकतच नाही. फुल टॉल केला सीमा पार ठोकला षटकारचा. धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 11 रन. 14 रन चिनू पाटील सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण झालं
मिड विकेटला गोलंदाज सुनील साळुंकेला तुम्ही पाहता. प्रियांश गोरक्षनाथ पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 2 षटकार आले तरी 1000 रुपये मयूरसाठी आणि 2 चौकार आले तरी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. तर सन्माननीय तुळशीरामजी ढोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालंय. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. एक स्कोर पुढे चालला. धावा फलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती मयूर पाटील अपकमिंग स्टार आहे. जबरदस्त फलंदाजी त्याची देखील आम्ही पाहिली आहे. तो आता खेळण्यासाठी सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला स्टॉप केला. सुनील तुम्ही पाहता आणि डॉट बॉल आला. धावा धावफलकावरती 12 या आकड्यावरती 54 धावेचं टार्गेट समोर आहे. षटकातील पुढचा बॉल पॉइंटला फिल्डिंग चांगली झाली. नो स्ट्राईकला डायरेक्ट हिट झाला असता चिनू पाटीलची विकेट कॅरी झाली असती. नक्कीच रन घेण्याचा प्रयत्न कॉल दिला थांबवलं गेलं. त्यानंतर मयूरनं चिनू धावत होता नो स्ट्राईक केला आणि इथे जर हिट झाला असता तर विकेट मिळाली असती चिनू पाटीलची. बचावलाय चिनू. तुम्ही पाहता रिप्लेच्या माध्यमातून ओम साई MTC स्पोर्ट. हा बॉल पायात फेकला होता बीट करून गेला. अशा रीतीनं षटक क्रमांक इथे संपलं जात आहे. पहिलं 54चं लक्ष होतं P1च्या पळपीच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12 धावफलकावरती. चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहता. त्याचप्रमाणे पापडीच्या बाडाला समर्थन करण्यासाठी डीजे जितू तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ते देखील चांगले ऑपरेटर आहेत. परन पुरुजी आला बॉलिंग ट्रॅक वरती गुणलेखाच्या भूमिकेत तुम्ही उजव्या बाजूला हर्षदला पाहता. त्यानंतर अष्टपैलू कामगिरी करतोय नक्की जय हनुमान सिद्धिकरच्या बाजूने स्वप्नील पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आणि त्याच्यानंतर तुम्ही सौरव देखील पाहिलं याच्या अगोदर. त्याच्यानंतर तुम्ही ओमला देखील पाहिलं. पीटूचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती परत आला लोअर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण झाला. बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर तिथे उपस्थित. या बॉलवरती मिळतीये एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावफलकावरती 13 या आकड्यावरती मयूर पाटील स्ट्राईक पहिल्या षटकामध्ये भेटली. त्याला 3 बॉल त्यानं डॉट खेळल्यात. अकाउंट अजून खुल्लं केलं नाही. परत आला परत पुरजीचं हे तुम्ही P2चं दुसरं षटक पाहता. 3 फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यानंतर मिड विकेट लाईक फिल्डर. षटकातील पुढचा बॉल मयूरसाठी बॅटचा कडा. त्यानंतर विकेट कीपर पकडलाय शेल आणि संपलाय मैदानावरती मयूर पाटीलचा खेळ 0 वरती. परतीचा इशारा धक्का पहिला. होतं मयूर. तो मात्र 4 बॉल खेळला तो 0 वरती बाद झाला. धावा धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती 13 या गडावरती. आणि मैदानामध्ये टीमचा कॅप्टन आला केतन पाटील. स्वर्गीय प्रेमजीत काकडे 11 रोहिंजन या नावानं आज रोहिंजन उतरला या सिद्धिकरवलीच्या क्रीडा नगरीमध्ये. ही त्यांची ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. प्रकाश ज्योतीतील रजनी क्रिकेटचा थर्रार मायबाप प्रेक्षक देखील आज मोठ्या संख्येने या स्पर्धेला पाहण्यासाठी आला. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. MTCच्या माध्यमातून
याचं थेट प्रेक्षकमान युट्यूबला जे प्रेक्षक जोडल्यात त्यांचं देखील स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्याकडनं आणि आमचा कॉमेंट्री पॅनल कडे तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पायावरती बॉल, त्याला मात्र गॅप मध्ये ढकलला, बॉल सारा बॉल लाईनच्या दिशेला, फिल्डिंग देखील तेवढी चांगली झाली आहे. फिल्डर तिकडे तुम्ही पाहिलं विशाल पाटील तिकडे होतं, एकाच ऍक्शन मध्ये आले, लॉंग ऑन वरनं तशी फेकी देखील तुम्ही पाहिली आणि या बॉलवरती धावा मिळतात 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 15 या आकड्यावरती 15 रन. पण 4Gचं हे षटक क्रमांक तुम्ही पाहताय. दुसरं पायावरती त्याला उडवला, बॉल मिड विकेट सीमा पलीकडे पहिला रॉकेट केतन पाटीलचा ठोकला. पिकअप स्ट्रोक होता तुम्ही आधी केतन पाटीलचा जर तुम्ही विचार केला. खूप चांगले बॅटिंग, कॅप्टन आहे टीमचा. पिकअप स्ट्रोक खूप चांगला फटका होता. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 21 या कड्यावरती 21 रन स्कोरबोर्डवरती षटकातील पुढचा बॉल हा देखील गुडवला, हा देखील लांड होईल बॉडीला इच्छा दिशेनं खेळाडू बक्षालेली मानवदना लागोपाठचा दुसरा स्टँड अँड डिलिव्हर स्टार्ट ऑफ दिस मॅच. केतन पाटील ऑन फायर नाव. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. दिशा खराब आहे, वाईट बॉल आहे, प्रेशर आहे गोलंदाजावरती. परंडला तुम्ही पाहताय जसे 2 षटकार आले त्यानंतर नक्कीच प्रेशर निर्माण झाला. तिसरा येईल का लागोपाठचा. केतन पाटील टीमचा कॅप्टन आहे आणि त्याला बॅटिंग करायची आहे. त्याला माहिती आहे मयूर लवकर बाद झाला, ज्यानं शून्यावरती 4 बॉलचा खेळ केला तो शून्यावरती बाद झाला. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस होता, फुल टॉस होता, फुल टॉस करायला हवा होता आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. लगेचच आमची टेक्निकल टीम नक्कीच आपण लगेचच पाहणार आहोत जिथे सज्ज आहेत सचिन कडू सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता हाईट फॅक्टर चेक केला जाईल, कमरेच्या वरती बॉल आहे का, विमर आहे की फेअर डिलिव्हर, अशा गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला लगेचच फेर आहे. डॉट बॉल षटक क्रमांक संपलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 14च्या सरासरीनं 28 या आकड्यावरती डीज आहे. रायरेश्वरच्या मंदिरावरती ज्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं छत्रपती शिवरायांचं हे संगीत. अमेरिकेचा पर्यटक एका अमेरिकेचे पंतप्रधान जेव्हा भारत भेटीसाठी आले तेव्हा आपल्या भारताच्या पर्यटकांना विचारलं तुम्हाला सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल पाहायचं की प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल. तर त्या पंतप्रधानाने उत्तर दिलं मला ज्या राजाचं जे तुम्हाला रायगड पाहायचं आहे त्यानं स्वराज्याची निर्मिती केली. आज माझ्या राजानं काय केलं, उगा 50 वर्ष जगला, प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करून गेला आणि आज त्या राजामुळे आई बहीण देखील आपली सुरक्षित आहे. पण तुम्ही पाहता आता देखील बलात्कार तेवढ्याच प्रमाणे होतात आणि याच्यासाठी हिंदुत्व काय हे आपल्याला दाखवून द्यायचं. धावा धावपलकावरती तुम्ही 28 पदा. षटकातील पुढचा बॉल हा देखील बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पुन्हा एकदा सुनील न जबाबदारी घेतली आहे, ज्यानं पहिल्या षटकामध्ये उद्या 12 खर्च केल्या तो पुन्हा आला चिनू पाटीलला बीट केला. हे बॅटल खूप महत्वाचं आहे. एकामेकांसमोर कित्येक वेळा आलं असावा, हे बॅटल रंगतदार होणार आहे. मात्र चिनू पाटील शांत बसणारा नाहीये आणि त्यानं सांगितला ठोकला बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सुनीलच्या आगील षटकार.
15 बॉल 20 धावेची गरज आहे. भन्नाट फॉर्म मध्ये आहे चिनू पाटील. बाईक देखील घेतली आहे त्यानं याच वर्षामध्ये जेव्हा सुरुवात झाली कुटारीच्या क्रीडा नगरीमध्ये. षटकातील पुढचा बॉल इथे पाहता तुम्ही पाहता बॅटचा कडा लागला. विकेट कीपर पकडला झेल. षटकानंतर प्रत्युत्तर विकेटचं बदन. चिनू पाटील चिखेली संपुष्टात लागणारा स्वर्गीय प्रेमजित काकडे 11 रोहिंटनला मैदानावरती हा धक्का दुसरा. तुम्ही पाहणार आहात राजा राणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट आणि यांचे लाडके आयोजक तुम्ही पाहता जे बाला धुमाल आहेत या स्पर्धेमध्ये. खास आकर्षण तुम्ही पाहताय 6 फुटाची ट्रॉफी आहे. मालिकावीरसाठी तुम्ही बाईक आहे. चांगली स्पर्धा आणि सुनीलजी साळुंके त्यांचं हे आयोजन नियोजन चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून हे तुम्ही नाईटचा फॉर्मॅट पाहणार आहात फेब्रुवारी महिन्यामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे बॅटचा खेळा लागलाय. सौरभ पाटीलची मोठी विकेट. आल्या पावली माघारी तुषार में आया थक्के पे धक्का आणि सौरभ पाटील शून्यावरती बाद. चिनू पाटील बाद झाला. आशा पल्लवीत होत्या रोहिंटनच्या सौरभ वरती. तो देखील शून्यावरती. आता मैदानामध्ये आला रोशन बॅटिंग साठी 5व्या क्रमांकावरती. 13 बॉल 20 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 13 मध्ये 20 बनवायच्या. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. अपील 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 जोरदार होती. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पंच स्थिर आहेत आमचे मनोजी पवार सर. त्यानंतर तुम्ही पाहताय सुनीलजी तांडेल सर. आमचे तिसरे पंच सचिनजी कडू सर. आज तुम्ही 3 पंच त्यांना पाहता आणि अशा रीतीनं 3 षटकाचा खेळ संपला. 54चं लक्ष धावा धावफलकावरती 34. 12 मध्ये बनवायच्या धावा 20. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक आहे. या षटकामध्ये किती धावा खर्च होतील आणि गोलंदाजी साठी आला या षटकामध्ये हर्षल मडवी आला. 4थ्या षटकामध्ये लेफ्ट हँडर आहे हर्षल. तो सज्ज झाला. त्याच्या समोर तुम्ही पाहता केतन पाटील 4-14 वरती खेळतोय. षटकातील पहिलाच बॉल. फटका फसला. झेलची शक्यता. विकेट कीपर पोचला. पकडला झेल. केतन पाटीलची विकेट आणि पहिल्याच बॉल वरती मिळतीये हर्षल मडवीला सफलता. धक्का लागलाय मैदानावरती. 4था टीम स्वर्गीय प्रेमजित काकडे 11 रोहिंटनला फलंदाज बाद. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मित्र या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. दमदार व्यक्तिमत्व खरं एक्साइट ते श्रीक्षेत्र शिर्डी पदयात्रेचे अध्यक्ष आणि सर्वांचे लाडके सन्माननीय
रवी साहेबांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. दमदार व्यक्तिमत्व खरं तर एक्साइट ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा आणि त्या पदयात्रेचे अध्यक्ष आहेत सन्माननीय रविदादा पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यानंतर भगवान दादा आणि आमचे रोहित दादा यांचं देखील आगमन झालंय. या सर्व सहकार्यांचं जॉनमान मित्र मंडळ व जॉनमान सिद्दीक करवले यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी, पाहुण्यांचा सन्मान, व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत विलासजी बॉम्बे यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर दमदार व्यक्तिमत्व आहेत. काल त्यांचा संघ मैदानात खेळत होता आणि त्यांच्या वतीने देखील 1000चं ऑनलाईन प्राइज अजय बॉम्बेला आलं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि याच दरम्यानच्या स्पर्धेचे आयोजक गणेश दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 12 मध्ये 20 बनवायच्या होत्या, सगळीकडे 9 20ची गरज. फटका उडवला, मिसमिंग. लॉंग ऑनचा फिल्डर थोडा लांब बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा. असं वाटलं ही सहजरित्या मॅच जिंकेल. 15 मध्ये 20 करायच्या होत्या आणि त्याच्यानंतर चिनू पाटीलची विकेट, त्याच्यानंतर सौरभ पाटीलची विकेट, त्याच्यानंतर तुम्ही पाहताय 4थ्या षटकामध्ये केतनची पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 डॉट आले. आदर्श पाटील नावाप्रमाणे आता खेळी करावी लागेल. मॅच अजून संपली नाहीये. येणारे बॉल शिल्लक 8 मध्ये 18 बनवायच्यात. 8 बॉल 18ची गरज आहे. चढ उतार तुम्ही पहिला कधी मॅच गेली. फिल्डिंग करा टीम कडे तर कधी बॅटिंग करा टीम मध्ये. फटका चांगला इथे क्षेत्ररक्षक उपस्थित, सोडलाय झेल आणि तोपर्यंत दुसरी धाव डेंजरला फेकी आली आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 38 या आकड्यावरती लॉंग ऑफचा फिल्डर झेलपर्यंत पोहोचला होता. हाताचा पिसारा फुलवला, बॉल देखील हातामध्ये आला, त्यानंतर जमिनी लगत तो बॉल पडला. कॅचेस विन द मॅचेस. अशा मोमेंटला स्वप्नील पाटील झेल घ्यायला हव्यात. कॅच एखादी कॅच सोडली तुम्हाला ती कॅच मॅचमधनं बाहेर काढू शकता. आदर्शमध्ये क्षमता आहे मात्र ताकद आहे, ती ताकद दाखवेल का तो रोहिंजनच्या बाजूनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. बॉल देखील खूप सुंदर राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये यशस्वी षटकाची सांगता झाली आहे. 12 मध्ये बनवायच्या होत्या धावा 20 आणि अवघ्या 4 धावेचं इकॉनॉमिक षटक ठेकला. या 4थ्या षटकामध्ये हर्षल मडवीनं टर्न दिला आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 6 बॉल मध्ये 16 धावेची गरज. दिगे साहेबांचं हे गुणगुणारं संगीत. माणूस कुठल्या पक्षामध्ये, माणूस जगला कसा, याला खूप महत्व. महाराष्ट्रामध्ये 1 नंबर, त्याच्यानंतर भारतातील देशातली 2 नंबरची मस्जिद जी आमच्या दैसर इथे आहे ती मस्जिद ज्यानं बंद केली ते मात्र धर्मवीर अर्थात आनंद दिगे साहेब. आणि भिवंडीमध्ये कत्तलखाना देखील बंद करायचं काम कोणी केलं असेल, धर्मवीर. आणि जगले कमी असले तरी माणूस कसा जगला याला महत्व, याचं उदाहरण म्हणजे आनंद दिगे साहेबांचं हे गुणगुणणारं संगीत. तुम्ही पाहता मॅच मध्ये जाऊया. 6 बॉल 16ची गरज आहे. जिद्द चिकाटी मात्र ही मॅच मध्ये कोण जिंकेल, राजा राणी घोट की स्वर्गीय प्रेमजित काकडे. रोहिंजन पहिलाच बॉल तेज तर्रार भन्नाट वेग बीट करून गेला. मॅच होती कुठे आली कशी. 15 बॉल 20 बनवायच्या होत्या. त्याच्यानंतर चिनूची विकेट आली, त्याच्यानंतर सौरभची विकेट 0वरती आली आणि मॅचला पूर्णपणे टर्न देत असताना राजा राणी घोट. हेच तर मात्र खरं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही. तुम्ही पाहता बॉलला टर्न घेतला आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात 2. स्ट्राईक हवी आहे रोशनला. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 40 या आकड्यावरती
4-14चं समीकरण आहे. कधी मॅच रोहिंजनच्या बाजूने गेली जशी पहिल्या षटकाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे मॅचला टर्न केलं. हे वैशिष्ट्य सुनील साळुंकेचं, तेच त्यानं करून दाखवला. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल देखील खूप चांगला डॉट बॉल आला. येणारे डॉट बॉल मात्र या मॅच मधनं प्रेशर हाणून देतील रोहिंजनला आणि हेच देखील केला. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. हर्षल मडवीचं देखील आम्ही कौतुक करू. अवघ्या महत्वाच्या क्षणाला 4 धावा 1 विकेट, तिथून मॅच टर्न झाली आहे. अजून इथून बॉल शिल्लक असतील 3-14ची गरज आहे. 3-14 इथून होऊ शकतात, बनल्या देखील गेल्यात, त्या बनवाव्या लागतील. बसातला कडा तुम्ही पाहता इथे स्ट्राइक चेंजेस नसणार आहे. हा देखील डॉट बॉल आला आणि आता समीकरण तुम्ही पाहता बॉल शिल्लक असतील 2 बॉल 14 धावेची गरज. एखादा चमत्कार, एखादा पराक्रम या मॅच मध्ये काहीतरी करू शकतो, मात्र तो होईल का? तुम्ही एका बॉलमध्ये 14 देखील पाहिल्यात, 2 बॉलमध्ये तुम्ही 22 देखील पाहिल्यात, तर 2 बॉलमध्ये 14 काय नाही होऊ शकत? चमत्कार. असे चमत्कार कमी होतात. इथे घडला जाईल का सिद्धी करवलीच्या क्रीडा नगरीमध्ये? हे ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि या मैदानावरती तो चमत्कार घडेल का? पूर्णपणे मात्र मॅच तुम्ही पाहताय का खेचून आणली. हा देखील डॉट बॉल जागेवरती ठेवला आणि या मॅचला पूर्णपणे टर्न देत असताना राजा राणी घोट संघ. कित्येक वर्ष सुनील साळुंके देखील क्रिकेट खेळलाय, त्याला अंदाज माहिती आहे. त्यानं पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, त्यानं स्वतःला जबाबदारी घेतली आणि त्यानं अवघ्या 6 धावेचं ते तिसरं षटक, त्यामध्ये महत्वाच्या 2 विकेट चिनू पाटील सौरभची, त्यानंतर हर्षल मडवीचं अवघ्या 4 धावेचं षटक राहिला आणि ओटापडका खेळण्याचा प्रयत्न आणि अशा रीतीनं हा सामना 14 धावेनं जिंकला राजा राणी घोट संघानं. हार्दिक अभिनंदन राजा राणी घोट. हार्ड लक स्वर्गीय प्रेमजीत काकडे 11 रोहिंजन संघ. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुमचं देखील अभिनंदन. कुठे चुका झाल्या, कशा रीतीने चिनूची विकेट गेली, सर्वांना माहिती आहे चिनूची विकेट गेली. मला खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं होतं, तो लवकर बाद झाला. 0 त्याने पूर्णपणे मॅचला टर्न दिली आहे राजा राणी घोट संघानं आणि त्यांना हा पहिला सामना विजय प्रस्थापित केला. टर्निंग पॉईंट षटक जिथे 12 मध्ये 20 बनवायच्या होत्या आणि सुनील साळुंकेने देखील गोलंदाजी